नाथ महाराज म्हणतात की तो देव भक्तीसाठी, प्रेमासाठी आणि भक्ताच्या काय म्हणतात त्याला, भक्ताच्या संगतीसाठी, भक्ताच्या कोणत्याही कामाला नाही म्हणत नाही. कोणतेही जे पडले ते काम तो भगवान परमात्मा करतो. त्यामध्ये देवानं एक केलं पहा. कुब्जा नावाची एक दासी होती बरं का. आणि ती खरं जर पाहिलं तर मागच्या जन्मातली कोण होती? मंथरा होती बरं का. वा, मंथरा होती. आता मंथरेने काय काय केलंय तुम्हाला माहिती. मी काही म्हणणार नाही काही, तिला बिचारे तिच्या नशिबात होतं. पण त्या मंथरेनं सगळे कान भरून भरून रामाला वनवासाला पाठवलं. तीच मंथरा पुढच्या जन्मात म्हणजे कृष्ण अवतारामध्ये कुब्जा दासी होऊन जन्माला आली. अर्थ कळतो का? कुब्जा दासी म्हणजे ती 8 ठिकाणी वाकडी होती. अशी 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 कशी आसन ते आसन वाकडी होती. दिसायला कुरूप होती, दिसायला सुंदर अजिबात सुंदर नव्हती बरं का. आणि अशी असणारी ती कुब्जा दासी, तिला एक काम होतं. कंसाला ती गंध लावायला जायची बरं का. बरोबर आहे ना? सांगत राहा. कंसाला गंध लावायला जायची. कारण कंस हा भगवान श्रीकृष्णाचा विरोधी विचार करू करू दुष्ट विचार त्याच्या डोक्यात असल्यामुळं त्याचं डोकं असं गरम व्हायचं. पहा तुम्ही, आपण जर एखाद्याबद्दल राग धरला तर असं माणसाला झोप येत नाही, डोळे लाल होतात, तोंडावर कधी पण 12 वाजलेले, आणि अशी अवस्था राहते. त्यामुळं कुणाबद्दल माणसानं मनात वैरभाव ठेवायचा नाही. गाथ्यामध्ये तुकोबराय खूप गोड वर्णन करतात बरं का. माणसाचा खरा परमार्थ कधी होतो? अंगद महाराज बाबा बरं का. माणसाचा खरा परमार्थ पूर्ण कधी होतो? निर्वैर होणे साधनाचे मूळ, वेल्हाळ सांडी मांडी. किती साधना करा, किती भजन करा, किती नामस्मरण करा, जोपर्यंत या मृत्यूलोकात आपण सर्वापासून निर्वैर म्हणजे वैरभाव ठेवायचा नाही. सर्वांबद्दल जेव्हा आपण समान भाव ठेवू तेव्हा आपली खरी साधना फलद्रूप होते. पहा, निर्वैर होणे साधनाचे मूळ. एका जागेवर तुकोबराय म्हणतात, तुम्ही जर कुणाचं ऋण ठेवलं असलं, कुणाची जर हत्या केली असली आणि कुणासोबत जर वैर असलं तर हे आपल्याला फेडावंच लागतं. ऋण वैर हत्या हे तो न चुके न सुटे ने देता. हे दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या कुणावर वैर असेल त्याला बोलावं, माणसानं हात जोडावे. कुणाकडे ऋण असन देऊन टाकावं. आणि कुणाची हत्या झाली असेल ते फेडावंच लागतं बरं का. ते भोगावंच लागतं. प्रत्येक माणसाने केलेले कर्म माणसाला भोगावं लागतात. 2-4 कीर्तनात आपण संचिता वाचोने करावे ते मने समाधान, करावे ते मने समाधान. भोगतोन घडे संचिता वाचोने करावे ते मने समाधान, करावे ते मने समाधान. ती कुब्जा दासी जी होती, आपलं उदाहरण इथं चालू होतं. कुब्जा दासी ती भगवान परमात्म्याच्या तिथं मथुरेत येण्याच्या अगोदर कंसाला काय करायचे? अंगद महाराज गंध लावायचं काम करायचे. कंसाचं विरोधी मन, इथून आपला विषय बाजूला गेला, लक्ष देऊन ऐका. दुसऱ्याबद्दल दुष्ट विचार करू करू त्याचं डोकं असं गरम व्हायचं. काय करावं? कंसाला झोप लागत नव्हती. कुब्जा दासीमध्ये एक गुण होता. प्रत्येकात एक एक गुण असतो. आपलं मगच बोलणं झालं तर त्याप्रमाणे ती कुब्जा दासी गंध लावायची, चंदन लावायची त्या कंसाच्या कपाळाला. त्याचं मन शांत व्हायचं, त्याला झोप यायची. अशी असणारी कुब्जा दासी, तिचं रोजचं काम, रोज उठायचं, चंदन उघडायचं, वाटीमध्ये भरायचं आणि कंसाच्या दरबारात जायचं, कंसाच्या कपाळाला लावायचं. एवढंच काम तिला. आणि हे सगळं चालू असताना जेव्हा भगवान परमात्मा सगळी कामं उरकून कुठं आलाय? मथुरेत आला. आणि मथुरेत आलेला असताना तो असा फिरत फिरत असताना वाटाने जाताना त्यानं काय केलं? एका शिंप्याकडून कपडे घेतले. सोबत सवंगडी होते. कपडे घेतले, कपडे घातले. एक माळी भेटला, माळ्याकडून हार घेतले, हार पण घातले. आणि त्यानंतर असं पुढं चालताना सवंगडी म्हणले, कृष्णा आता आपल्या डोक्याला गंध नाही, गंध कुठून लावायचा? मग ठरवलं. म्हणले आता कुठून लावायचा? तेवढ्यात कंसाला गंध लावण्यासाठी कोण चाललं होतं? हाय हाय चित्त ठिकाण्यावर आहे बरं का. कुब्जा दासी चालली होती. ती का ध्यानात आहे माहिती आहे का? कारण ती वाकडी तिकडी होती. सरळ माणसं कोणाच्या ध्यानात राहत नाहीत. हा, वाकडी तिकडी होती, कुरूप होती, दिसायला सुंदर नव्हती. कल्पना करा कशी असेल ती.
चांगली दिसत नव्हती, सौंदर्य नव्हतं, सरळ नव्हती, वाकडी तिकडी होती. ती कुब्जा दासी कंसाला गंध लावायला चालली आणि भगवान परमात्मा समोरून येत आहेत. भगवंत म्हणतात, ए सुंदरी. काय म्हणतात? एखाद्याला चांगलं म्हणायला पण खूप खानदानी अंतकरण लागतं, खरंच चांगलं लागतं. आणि भगवान परमात्मा ते हे का नाही, सगळ्या भक्ताचे असणारे अधिष्ठान, ते त्या कुब्जा दासीला म्हणतात, ए सुंदरी. तिला राग आला. ती म्हणली, हे मला टोचून बोलतात का, आडं बोलतात का? मी तर अशी दिसते, मला आजपर्यंत कोणी माझ्या या जन्मात सुंदरी म्हणलं नाही. सगळ्यांनी नाव ठेवलं, मी वाटाने चालले तर खाली पाहून निघायला लागले, तिकडं तोंड करून जायला लागले, आणि आज हा मला सुंदरी म्हणतोय. ती म्हणली, काय झालं? भगवान परमात्मा म्हणले की अगं मला गंध लावायचा आहे. आणि मग ती म्हणाली, नाही, मी कंसाला गंध लावायला चालले, मला तिकडे जायचंय, मी जर गेले नाही तर त्याला अजून राग येईल, आधीच तो रागीट. आणि मग ती कुब्जा दासी कृष्णाच्या समोर उभा आहे. आता आपण खूप प्रमाण म्हणले, तिने देवाला पाहिलंय, तिचं मन समाधान झालं असं का नाही? स्वतः भगवंताला समोर पाहिलंय, कुब्जा दासी सुखी झाली, तिचा उद्धार झालाच. पण आता भगवंताने कसा केला ऐका. भगवंताला तिने गंध लावला, पहा बरं का. तिला धाक होता कंसाचा, पण देवानं सांगितलं, त्याला मारण्यासाठी मी आहे, तू त्याची काळजी करू नको, तो तुझ्यावर रागवणार नाही. आणि त्या कुब्जा दासीने प्रेमाने त्या भगवंताला गंध लावलाय आणि देवानं तिला आलिंगन दिलं. कसं? तिच्या पायावर एक पाय ठेवला आणि असा एक हात लावला, वाकडी होती ना ती, आणि अशी कटकन सरळ केली. हां बरं का, हां ठीक आहे, चांगलं आहे. आणि ती सरळ तर झाली, पण सौंदर्यवान झाली, रूपवान झाली, अशी कुरूप असणारी. आणि ती कुब्जा दासी, तिचं नावच कुब्जा दासी, अशी कुरूप आणि सौंदर्य नसणारी, तिला सौंदर्य आलं आणि सरळ झाली. म्हणजे भक्तासाठी त्या भगवंताने काय केलंय, कुब्जा दासीला आलिंगन दिलंय, म्हणजे रत झाला अभंगाचं दुसरं चरण. तो देव आम्हाला आवडतो. त्या देवानं केलेलं आणखीन एक काम सांगतो. हा, पुढच्या चरणात नाथ महाराज म्हणतात, ज्या वेळेला भगवान परमात्मा पांडवाचा वनवास पूर्ण झाला, बरं लक्ष देऊन ऐका, सोपी कथा आहे, थोडक्यात आहे, त्याच्यातून आपल्याला बोध घ्यायचा आहे. थोडं लक्ष देऊन ऐका सगळेजण शांत चित्तानं. पांडवाचा वनवास पूर्ण झाला. वनवासी असणारे ते पांडव 14 वर्षाचा 13 वर्षाचा वनवास पूर्ण करून घरी आले. आणि घरी आल्यानंतर आता सांगितलं होतं कोणी, कौरवांनी, की वनवास पूर्ण करून आल्यानंतर त्यांना अर्ध राज्य दिलं जाईल. बरं का, थोडं लक्ष देऊन ऐका. वनवास झाल्यानंतर अर्ध राज्य दिलं जाईल असं ठरलं. पांडव आले, कौरव आले, भगवान श्रीकृष्ण गेले आणि दुर्योधनाला, कौरवांना म्हटले की आता यांचं अर्ध राज्य द्या. बरं का, दुर्योधन म्हणाला अर्ध राज्य भेटणार नाही. आता पहा, अर्ध राज्य देणार नाही सांगितलं. भगवंत होते, भगवंत म्हणले नाही अर्ध, त्याच्यापेक्षा अर्ध द्या. चतकुर नाही म्हणले, तितकं पण भेटणार नाही. मग म्हणले, अरे दुर्योधना, अरे 5 गावं तरी दे. किती? 5 गावं. दुर्योधन म्हणला, मागा. म्हणले, कोणते 5 मागायचे? तर भगवंताने नेमकं काय केलं, जिथं जिथं दुर्योधनाचा अपमान झाला होता, बरं का, जिथं जिथं दुर्योधनाचा अपमान झालता असे गावं मागितले. इंद्रप्रस्थ, हा अशा 2-4 गावाचे नावं सांगितले जिथं जिथं दुर्योधनाचा अपमान झाला. दुर्योधन म्हणला अजिबात भेटणार नाही. त्याला ते ध्यानात आलं ना सगळं, जिथं जिथं त्याचा अपमान केलेला होता पांडवांनी, ते सगळं लक्षात आलं. म्हणले आता तर काहीच द्यायचं नाही, सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा जागा भेटणार नाही, असं ठरलं. आणि हे सगळं झाल्यावर मग भगवान परमात्मा उठले आणि निघाले. म्हणले याचं काय हातात हे काही करायच्या मागं नाही, म्हणून ते निघाले. आणि दुर्योधन म्हणला, देवा जाऊ द्या, म्हणले आमच्या भांडणाचं काही होईल. दोघाचे भांडणं लागले आणि तिसरा मिटायला गेला की असंच असतं बरं का. त्याला जेवा म्हणतात पण जेवण जात नाही. आणि मिटवायला गेलेला भगवान श्रीकृष्ण पांडवांशी बोलला, कौरवाशी बोलला,
दुर्योधनापासून निघाला. दुर्योधन म्हणला, देवा जाऊ दे, आमचं भावाभावाचं काही होईन, तुम्ही जेवण करून जा. काय? तुम्ही जेवण करून जा. भगवान म्हणले, मला आमंत्रण नाही. दुर्योधन म्हणाला, अरे माझ्याकडे काय नाही देवा, सगळं राज्य माझ्याकडे, सगळं राज्य, राजाचा राजा मी आहे. पांडवाला तर मी काहीच दिलं नाही, ही सगळी संपत्ती माझ्याकडे आहे. तुला माझ्या घरी जेवायला काही हरकत नाही, लागन ते जेवायला आहे. काय जे पाहिजे ते. सांबर भात म्हणले तर सांबर भात, लापशी म्हणले तर लापशी, शिरा म्हणले तर शिरा, सगळे पंचपक्वान्न माझ्याकडे आहे. आणि तू जेवायला नाही म्हणतोस? भगवान म्हणाले, नाही, तुझ्याकडे आमंत्रण नाही आणि दुष्टाच्या घरी माणसानं भोजन करू नये. ती ओवी आहे ना, पक्वान्य आहे ती बरवी. हां चला, तर दुष्टाच्या घरी माणसाने भोजन करू नाही. तर ऐका बरं का, भगवान म्हणाले नाही. आणि पहा, कधी कधी गरिबाची चटणी भाकर खाल्ली तरी आनंद होतो, पण एखाद्याची दुष्टबुद्धीने, बळच, अपमानानं, काहीतरी हेतूनं एखाद्याचं जर चांगलं जरी जेवलं तरी माणसाचं मन भरत नाही बरं का. आणि अशा पद्धतीने भगवान परमात्मा विदुराच्या घरी जेवले. विदुरागरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला, मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला. आणि अशा भक्ताच्या सुखाने तो देव सुखी होतो बरं का. खरं जर पाहिलं तर आपल्याकडे असणारी श्रीमंती देव पाहत नाही. आपल्याकडे असणारी काय म्हणतात त्याला, पद, प्रतिष्ठा, आपलं नाव, आपले कपडे, काही देव पाहत नाही. देवाला नैवेद्य दाखवताना आपण हातावर नेला काय का सोन्याच्या ताटात नेला, हे देव पाहत नाही. आपल्याकडे असणारी भक्ती पाहतो, प्रेम पाहतो. 9व्या अध्यायात श्लोक आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपहृत मश्नामी प्रयतात्मनः. देव हा भावाचा भुकेला आहे. महाराजांनी प्रमाण गायलं ना, आता आलं बरं का. देव भावाचा भुकेला, हाचे दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, किंवा ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लिनीची. थोर प्रेमाचा भुकेला, हाचे दुष्काळ तयाला. असा असणारा देव भक्ताच्या सुखाने सुखी होतो. भक्ती सुखे सुखावला, एका जनार्दनी निमाला. भगवंत हा भक्तांनी केलेल्या भक्तीने प्रसन्न होतो. त्यामुळं नाथ महाराज सुद्धा मागतात ना, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. अशा पद्धतीने अभंगाचा आपण भावार्थ पाहिलेला आहे. नाथ महाराज म्हणतात, मुरली वाजवणारा देव मला आवडतो, जो नंदाचा मुलगा आहे. का आवडतो? तर तो देव भेदभाव करत नाही. तो देव भक्तांना जवळ करतो. कुब्जादाशीला जवळ केलं, विदुर काकाच्या घरी जेवले, आणि उच्च नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखून या. या अभंगात असे 10-15 संत सांगितलेत बरं का. त्याच्यामध्ये काय काय केलंय. सावता महाराजांना खुरपू लागले, सजन कसायाला मांस विकू लागले. भगवंतांनी केलेले कामं असे उदाहरणामध्ये दिलेले आहेत. नामयाची जणी, सवेवेची शेणी, धर्माघरी पाणी वाहे झाडी. असे अनेक अभंग दिलेत. अशा भगवंत हा भक्तीने सुखी होतो, अशा प्रकारचा अभंगाचा अर्थ आहे. अगदी आपण 10-15 मिनिटात कृष्ण चरित्राच्या लीला पाहणार आहोत आणि आपला काला पूर्ण होणार आहे. तत्पूर्वी सर्वांनी हात वर करा. घ्या हातवर घ्या. चला, वा वा, विठोबा रुक्माई भजन घ्यायचं आपल्याला सुंदर. घेतले का हातवर सगळे? हा, इकडं तिकडं सगळे. हा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. इकडे पहा माझ्याकडं. हा, भगवंताने गोकुळात केलेलं, रांगताना केलेलं आणि गायी चारताना केलेलं चरित्र आपल्याला थोडक्यात पाहायचं आहे. त्यातील आपण आता डायरेक्ट एक चरित्र सांगू. भगवान श्रीकृष्ण गोकुळात आहेत आणि असे पोरं उभा होते, सवंगडी. आणि भगवान परमात्मा गावात गेले. कोण? भगवान कृष्ण बरं का, लक्षात ठेवा. कृष्ण परमात्मा गावात गेले आणि असं पाहिलं सर्व सवंगड्यांना. म्हटले, का रे, तुम्हाला खायला मिळत नाही का? काय म्हणतात? तुम्हाला खायला मिळत नाही का? पोरं म्हणले, मिळतं म्हणले, पण जे पाहिजे ते भेटत नाही. चांगलं मिळत नाही म्हणले. जे काही आसार असतंय तेच आमच्या वाट्याला आहे. मग भगवान परमात्मा त्या सर्व मुलांना, त्यांच्या सवंगड्यांना म्हणतात
की तुम्ही काय करा, माझ्यासोबत चला, याल तरी या रे लागे, किंवा अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. ऐका, माझ्या माग या, तुम्हाला पोटभर देतो म्हणले. सवंगडी म्हणले बरं कृष्णा चला जाऊ म्हणले, पोटभर मिळतंय. आणि सगळेजण निघाले. भगवंत म्हणले पोरांनो काय करा, एक जण सराट्याचे काटे आणा म्हणले. बरं का, सराट्याचे काटे आणले. एक जणानं माती आणली म्हणले, फडक्यामध्ये अशी माती गाळायची आणि ती माती आणली. एक जणाला सांगितलं तुम्ही बारीक बारीक खडे गोळा करून आणा, खडे आणले. एकाला सांगितलं तुम्ही काठी आणा, अशा वस्तू घेतल्या. काठी, सराट्याचे काटे, गाळलेली माती आणि खडे, ह्या 4 वस्तू घेतल्या आणि सवंगडे निघाले. पण एक शंकाखोर होता बरं का, एक शंकाखोर होता. तो म्हणाला हे सगळं खरं आहे, पण हे न्यायचं कशासाठी एवढं, पोटभर देतो म्हणले आणि ह्या 4 गोष्टी कशाला न्यायच्या. शंका घेणारे खूप असतात, परमार्थात असो संसारात असो कुठेही. आणि ती शंका निर्माण झाली. आणि मग भगवंताने उत्तर दिलं, म्हणले हे जे खडा आहे ना, खडा, या खड्यानं काय करायचं, जे काही हे मटकं आहे ना असं, ते मटकं भरलेलं आहे का रिकामं आहे, आपला ठोका व्यर्थ नाही गेला पाहिजे. मारलं की त्यात काहीतरी आपल्याला खायला भेटलं पाहिजे बरं का. आणि म्हणून त्या दगडानं असं टक टक वाजवून पाहिजे. हां, जर ते खटखट वाजलं तर समजायचं हा मोकळा आहे बरं का. हां, आणि जे मोकळे असतात ते केव्हा बी खटखट करतात, गाडगे सांगतो मी. हां, आणि ते गाडगं खटखट वाजलं तर मोकळं आहे म्हणायचं. आणि भरलेलं जर असन तर त्याचा आवाज धप धप असा आवाज त्याचा निघत नाही. आवाज जे भरलेले असतात ते जास्त म्हणजे आवाज होत नाही त्याचा. आणि असं असणारं मटकं तपासायला खडे, काठी शिंक्यावर जर असेल तर फोडायचं आणि जेवढं काय भेटन ते खायचं. त्यासाठी काठी. म्हणले हे सराटे कशाला, काट्याचं काय काम आहे. आणि मग भगवान म्हणले जर आपला गोंधळ झाला, कारण सगळे सवंगडी एकत्र म्हणल्यावर गोंधळ होतो, आणि जर गोंधळ झाला आणि ती जर गवळण उठली, घरातली गवळण उठली, तर ती आपल्याला पकडीन. जर का ती आपल्या मागं लागली तर लगेच काय करायचं, सराटीचे काटे खाली फेकून द्यायचे. तिला काटा टोचन आणि काटा टोचला की ती काटे काढीत बसन. पण तो शंकाखोर परत तिथं आला, संघच होता. आणि एखादा शंकाखोर संघ पाहिजे प्रत्येकाची, कारण शंका घेतल्याशिवाय समाधान नाही. परमार्थात सुद्धा शंका आहेत ना, असं का तसं का, संसारात पण असं का तसं का. तसंच त्या शंकाखोरानं देवाला प्रश्न केला, देवा जर त्या गवळणीची जर टाच अशी निबर असली, चलू चलू काम करू करू, डोंगरातून सरपण आणू आणू, खुरपू खुरपू, चिखलात कापूस वेचू वेचू, ती जर अशी निबर झाली असली, सराटा तिने असा रगडीला ना आली आपल्याकडे पळत, तर मग म्हणले येऊ द्या, जी गाळून आणलेली माती आहे ना, ही माती तिच्या डोळ्यात फेकायची. आणि माती तिच्या डोळ्यात जाईन, ती डोळे चोळीत बसन, तोपर्यंत आपण पळून जायचं. हे सगळं ठरलं. पण शंकाखोराला काही दम निघाना. शंकाखोर शेवट होईपर्यंत आडा येतच होता. शंकाखोर म्हणला तर आलाय, पाती तर मडके फुटलेत, ताक दही सांडलंय, दूध सांडलंय. पुढं गेली पाती तर अशी तिला पाय दिसले, घाबरली बरं का. काय काय दुसऱ्या 2-3 आल्या, म्हणले हा कृष्णच दिसतोय. म्हणले नंदाचं पोरग आहे, हा यानंच सगळं केलंय म्हणले. आणि घेतल्या काठ्या घेतल्या, असा मारला म्हणतान, असा झोडला. आरडो आरडो बेजार, कृष्णा अरे धाव रे, संसाराच्या तापाने त्रस्त केलं म्हणले, ह्या लय हाणलं म्हणले या गवळणीनं. असा कस्तरी कस्तरी तळमळ करायला लागला. भगवान म्हणले तुला डोळे कोणी उघडायचे सांगितले होते, डोळे उघडे ठेवणाऱ्याला देव भेटत नाही बरं का. डोळे झाकावं लागतात, डोळे झाकून नाव घे म्हणले, घ्यावाच लागन म्हणले. पटकन डोळे झाकले कृष्णा, लगेच ते सवंगड्यात डोळे झाकले बरं का. डोळे झाकले सवंगड्यात आला. याचा अर्थ आहे का बरं का. महाराज गुरुवर्य आमचे अण्णा कृष्णा महाराज नवले त्यांच्या कीर्तनात ऐकलं, ते म्हणले आपण डोळे झाकणं म्हणजे आपले इंद्रिय बंद करणं बरं का. आपल्या इंद्रियांना अंतरंग सांगायचा आहे, अंतर्मुखी इंद्रिय करायचे. डोळे, तोंड, कान, जीभ आणि स्पर्श, त्वचा, याला आपल्याला इंद्रियांना विजय मिळवायचा आहे. आपण जर डोळे उघडे ठेवून म्हणजे इंद्रियांना मोकळं सोडलं, मोकार सोडलं, वाईट पाहायला लागलो, वाईट ऐकायला लागलो, वाईट बोलायला लागलो, तर देव भेटत नाही. म्हणून आपलं तोंड बंद करायचं म्हणजे नामस्मरण करायचं, डोळे बंद करायचे म्हणजे देवाचं ध्यान करायचं, कान बंद करायचे म्हणजे कीर्तन ऐकायचं, भजन करायचं.
त्या देवाचं नाव घ्यायचं हा त्याचा अर्थ आहे. बंद केले त्यानं डोळे, कृष्णा पोरात आला. पोरं म्हणले अरे आलाय तू, पायाला लागलेलं होतं. म्हणले आलाय तू, ते डोळेच उघडायला तयार नाही. अरे उघड डोळे, तो आमच्यात आलाय. नाही 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 उघडायचे आता. म्हणजे याचा अर्थ काय, आता फक्त भक्ती करायची बरं का, आता संसार करायचा नाही. डोळे झाकले, अरे तो आलाय आमच्यात, उघड डोळे. त्याला लागलं होतं. पहा अशा भगवंताने लीला केल्या. अनेकाच्या घरी गेला, त्यांचे मडके फोडले, दूध खाल्लं, दही खाल्लं, लोणी खाल्लं. असे अनेक अनेक खेळ भगवंताने केले आणि भगवंताचे गऱ्हाणे यशोदेच्या कानावर यायला लागले. गवळणी सांगती गाऱ्हाणी, रात्री आला चक्र पाणी. आणि तो भगवंत रात्री आमच्याकडे आला, म्हणला आमची विरजण, आमचं सगळं फोडलं आणि हा देव काय आम्हाला आवरत नाही. म्हणले तुझ्या कृष्णाला तू आवर. आणि कुणाला पण आपलं पोरग चांगलं वाटत असतं बरं का, आहे का नाही. यशोदे तुझा कान्हा तुलाच गोड वाटे. लाडका कान्हा आहे की नाही, आपण लाडका म्हणलो नाही, हे का नाही. यशोदे तुझा देव, तुझा कृष्ण तुलाच गोड वाटतोय. म्हणले आम्हाला काही आवडत नाही, आमच्या खोड्या करतोय. आणि अशा अनेक खोड्याला कंटाळून मग यशोदेनं काय केलंय, भगवंताला रानात पाठवलं बरं का. आणि गायी घेऊन रानात जा असं सांगितलं. अनेक प्रकारचे खेळ भगवंत परमात्मा कुठं खेळायला लागले, यमुनेच्या तीरावर, रानामध्ये गायी चारताना अनेक अनेक प्रकारचे बरं का. गोधने चारावया जातो शारंग पाणी. आणि भगवान परमात्मा खेळ अनेक खेळायला लागले. हुतुतू, हमामा, सुरकवडी, विट्टी, दांडू, चेंडू, लगोरी, नाना परी, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ भगवान परमात्मा खेळत आहेत. आणि खेळ खेळता खेळता देवानं एक कार्य केलं बरं का. कालिया नावाचा सर्प त्या यमुनेच्या डोहामध्ये होता आणि ते पाणी पिण्यासाठी सर्वांना चांगलं राहिलं नव्हतं बरं का. आणि तो कालिया महासर्प त्या डोहामध्ये होता. भगवंताने काय केलंय, लीला केली. चेंडू खेळता खेळता मुद्दामून बरं का, मुद्दामून तो चेंडू असा मारला की तो त्या कालिया डोहामध्ये, त्याला नावच त्याला कालिया डोह पडलं, त्या डोहामध्ये बुडाला. आणि तो चेंडू त्या पाण्यात बुडाल्यावर म्हटले आता कोणी आणायचा चेंडू, ज्याने हाणला त्यानेच आणायचा. भगवंताने चेंडू मारला होता. भगवंत म्हणले मी आणतो. देव गेले, यमुना डोहामध्ये भगवंताने उडी टाकली बरं का. पहा अनेक प्रकारचे भाव कृष्णचरित्रात आलेले आहेत. भगवंताने उडी टाकली, पाण्यामध्ये भगवंत गेलेत आणि भगवंत काय वर यायला तयार नाही. सगळे गोपाळ सवंगडी घाबरले, म्हणले कृष्णा. कृष्ण आतमध्ये गेलेला होता, तो काही याय नाही, वाट पाहायला लागले, घाबरले. त्यातले 2 जण पळत पळत घरी गेले. नंदाजवळ गेले, यशोदेजवळ गेले, यशोदे तुझा कृष्ण यमुनेच्या डोहामध्ये बुडाला म्हणले. आणि सांगितलं. यशोदा धावत धावत आली, कृष्णा 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 असं ओरडत ओरडत आली. यमुनेच्या तीरावर सगळे जमा झालेत, गावातले लोक आलेत, सवंगडी उभा आहेत. कुठून उडी टाकली होती, सवंगडी सांगायला लागले इथं टाकली होती. चेंडू कुठं गेला होता, इथं गेला होता. किती वेळ झाला, मी तुमच्याकडे यायच्या अगोदर आम्ही वाट पाहिली पण वर आला नाही. कृष्ण पाण्यात ये. यशोदा धावत धावत आली, सगळे आले, कोणी पुढं जायना बरं का. कशाला, देवाला पाहायला. आणि पाणी तर त्या कालिया डोहाचं त्या यमुनेचं पाणी काय झालंय, लाल झालं बरं का. लाल कशानं, रक्तानं. रक्तानं पाणी लाल झालंय. सगळे चिंता करतात, कृष्णवर यायना, कृष्णवर यायना. आणि सगळे आरडायला लागले, आकांत करायला लागले, कोणी रडायला लागलं. यशोदा पण म्हणायला लागली माझा कृष्ण, माझा कृष्ण असं म्हणत म्हणत जवळ आली. आणि इथं असा भाव सांगितलाय की अंतकाळाला कोणी माणसाच्या सोबत येत नाही बरं का. यशोदा कृष्णाची कोण होती, आई. बाकीचे लांब ठेवा सगळे, पण सगळ्यात जवळची माणसाची असणारी आई. पण ती सुद्धा त्या डोहाच्या जवळ जायला तयार नाही. ती जवळ जायची, कृष्णा म्हणायची आणि पुन्हा मागे सारखायची. बरोबर मागे सरे माय पाऊला पाऊली अभंगात वर्णन आलेलं आहे बरं का. ती यशोदा धावत धावत डोहा जवळ जायची. डोह लाल झालेला आहे, कृष्णा पुन्हा मागे सरे माय पाऊला पावली, मी पडन डोहात.
काय हा चला. आणि ती यशोदा मागं सारखा लागली. मग बाकीच्यांचे काय गत आहे पहा. असं सांगितलंय की सोडविना तेव्हा माय बाप, अंतकाळाला कोणी सोबत येत नाही. पहा बरं का, आपली वेळ झाली, नाही तर सांगण्यासारखं खूप काही आहे, पण अंतकाळी एकट्याला जावं लागतं. सावता महाराज एका चरणात सांगतात, कोणे दिवशी यम येतील चालून, कोणे दिवशी प्राण जातील घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन एकटे राहावे. एकट्याला राहावं लागतं स्मशानभूमीत, मरावं लागतं. म्हणून जीवनात माणसानं परमार्थ करून घ्यावा. यशोदा जवळ जायला तयार नाही, वाट पाहतात, ओरडायला लागले आणि तेवढ्यात कालिया सर्प वर आला बरं का, डोहातून. कालिया सर्पाच्या फणीवर भगवान श्रीकृष्ण उभे होते, मुरली हातात धरलेली आहे, मुरली वाजवतात आणि मुरलीच्या स्वरात आणि तालात नाचतात बरं का. भगवान चिरुनी आगा गिळुनी जळतवन वाव मुखेची प्राशिला, गिळितागा सूर चिरुनी सांडेला, कालिया महासर्पनाथून आणेला. अशा पद्धतीच्या लीला भगवंताने केल्या आणि त्या कालियाला त्या डोहातून हाकलून लावलं. भगवान परमात्मा सुरक्षित वर आले. मग सगळ्याला आनंद झाला. मग यशोदा म्हणायला लागली महाकृष्ण. आता वर आल्यावर कुणाचा आहे ते सगळ्याच आहे. हा पहा, अशा पद्धतीने बऱ्याच ठिकाणी वर्णन केलंय. भक्ताला जेवढा भगवंत जवळ करतो तेवढं कुणालाच करत नाही, आणि भक्ताने पण देवाच्या तेच करावं बरं का. देवाला इतकं जवळ करावं तेवढं कुणालाच करू नये, कारण हे सगळे नाशवंत आहेत. आपली जर या जीवनातून सुटका करायची असेल तर एखाद्या साधूला शरण जावं. आमच्या आई वडिलांनी, घरच्यांनी आमचा हात साधूच्या हातात दिला. हा फोटो दिसतो ना, बऱ्याच जणाला परिचित नाहीत, पण वारकरी संप्रदायामध्ये मोठं स्थान आहे आणि साधू आहेत बरं का. आजचे आमचे नाथ महाराज म्हणजे माझे गुरुवर्य बाबा, त्यांच्या हातात हात दिला, आमच्या जीवनाचा उद्धार झाला. स्वहिता कारणे संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेटी तेने. स्वहित करायचं असेल, 1-2 मिनिटात सांगू का. आता पहा, इथं एक जण बांधून ठेवला ह्या खांब्याला, आणि ह्या खांब्याला एक जण, 2 जण बांधलेत, पॅक बांधलेत 2 जण. महाराज उदाहरण सांगायचे आपले, 2 जण पॅक दाव्याने बांधून टाकले आणि आता सगळे लोक इथून उठून गेले. आता त्या दोघांना सोडण्यासाठी कोणी, ते त्यांनी जर एकमेकाला सोडलं तर जमन ना, आहे का नाही. यानं म्हणायचं तू मला सोड, मी तुला सोडतो, जाऊ दे, कशाला याला त्याला आवाज द्यायचा आहे. जमन का हो अंगत महाराज? नाही जमणार, कारण हा पण बांधलेला आहे आणि हा पण बांधलेला आहे. पण त्यांना जर सोडायचं असेल तर एखादा मोकळा जर आला, अय आम्हाला सोडव ना, तर तो सोडू शकतो. तसंच झालंय आपलं. आपण काय करतो, शरण कुणाला जातो? जे आधी बांधलेली आहेत. म्हणजे आपण संसारातल्याच माणसाला शरण जातो आणि मग आपली सुटका होत नाही. म्हणून असे एखादे साधू निवडावे, जसे भगवान बाबा असतील, भीमसिंह बाबा असतील, वामन भाऊ असतील, आमचे नवले महाराज असतील, कोणीतरी एखादे साधू निवडावे, कुरेकर बाबा असतील, जोग महाराज, असे साधू निवडावे आणि त्यांना शरण जावं. ते आपली संसारातून सुटका करू शकतात. म्हणून संतांना शरण जावं माणसानं. आणि मग भगवंताने अनेक लीला केल्या, अनेक खेळ खेळले, आणि सगळे खेळ खेळून झाल्यानंतर खांदे भार पोटी भूक काय खेळायाचे सुख देवा. आता खेळण्याचे सुख राहिलं नाही. आता काय कीर्तन ऐकायची इच्छा नाही. जरी ऐका वाटलं तर चालता चालता ऐकू म्हणा नंतर, आहे का नाही. महाराज इथलेच सांगा महाराज एखादं चरित्र, मी पण पुढच्या वर्षापर्यंत सांगणार नाही इथं सांगायला. त्यामुळं झालेली सेवा आपल्याला काला करू आणि सेवा आपण पूर्णत्वाकडे नेऊ. तर श्लोक म्हणू लागा. बिभ्रद्वेनुम जठर पटयोः शृंगवेत्रेच कक्षे वामे पानो मश्रुन कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठै मध्य सपसुहृदय हासयन्नर्भविस्वै लोके स्वर्गे लोके विभुजे यज्ञ भूपाल केले. ऐका, भगवंताने काय केलं, यमुनेच्या तीरावर उभा राहिले, सवंगडी जमा केले, सगळ्याच्या शिदोऱ्या जमा केल्या आणि सगळ्यांना सोबत घेऊन एकत्र वाळवंटामध्ये काला केला बरं का. आणि अशा पद्धतीचा काला भगवंताने केला. भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.